ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण 58 अध्यायांपर्यंत श्रवण केले. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा किंवा सभासत्व घ्या या बटनवर क्लिक करायला विसरू नका. अध्याय 59 नहुषाचे पतन. धर्मात्मा नहुषामध्ये राजसी वृत्ती उत्पन्न झाली. तो विषयासक्त बनला. इंद्रानी शची हिच्या रूपाने प्रशंसा ऐकून तो तिची अभिलाषा करू लागला. त्याच्यासाठी देव बृहस्पतीकडे गेले. तेव्हा शचीने देवांना सांगितले, आपण माझ्या पतीचा शोध का घेत नाही? इंद्र पुन्हा आपल्या पदावर येण्यासाठी आणि ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी विष्णूने देवांना अश्वमेध करण्याचा आणि जगदंबेला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग सांगितला. नंतर यज्ञ पूर्ण झाला तेव्हा भगवान विष्णूंनी ब्रह्महत्येचे विभाग केले आणि ते वृक्ष, नद्या व स्त्रियांमध्ये वाटून टाकले. आता इंद्र शुद्ध झाला तरीही काही दिवस तो अज्ञानवासातच राहिला. त्याच्या भेटीसाठी शचीने बृहस्पतीने सांगितल्याप्रमाणे देवी भुवनेश्वरीची आराधना केली. त्यामुळे देवीने प्रसन्न होऊन तिला दर्शन दिले. शिवाय इंद्राशी तिची मानस सरोवरापाशी विश्वकामा देवीच्या मंदिराजवळ भेटही घडून आणली. नहुषापासून संरक्षण करण्यासाठी एक युक्तीही इंद्राने शचीला सांगितली. तेव्हा त्याप्रमाणे शची नहुषाकडे आली आणि तिने त्याला मुनिजन ओढवणाऱ्या वाहनात बसून येण्यास सांगितले. त्याप्रमाणे नहुषाने मुनिजनांना आपला रथ ओढण्याची विनंती केली. त्यांनी मान्य केलं. तरीही नहुषाने त्यांना वाहनाचे वेळी चाबूक व लत्ता प्रहार केला. चिडून गेलेल्या मुनिजनांनी नहुषाला शाप देऊन सर्प होशील असे सांगितले. त्याप्रमाणे नहुषाचे स्वर्गातून पतन झाले. मग सर्व देव मुनींनी इंद्राला बोलवून आणले आणि इंद्रपदावर त्याची पुन्हा स्थापना केली. अध्याय 60 सृष्टीविषयक प्रश्न. जन्मय राजा म्हणाला, आता सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राजांविषयी सांगा, कारण ते भगवतीचे उपासक होते असे मी ऐकले आहे. व्यास म्हणाले, तर मग ऐक. भगवान विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने भगवती महादेवीची कठीण आराधना केली होती. तेव्हा भगवतीने दिलेल्या वरदानाने ब्रह्मदेव सृष्टी करण्यास समर्थ बनले. पण ते मानवी सृष्टीच्या बाबतीत असमर्थच राहिले. म्हणून ब्रह्मदेवाने श्रेष्ठ लक्षणांनी युक्त अशा मानसपुत्रांना उत्पन्न केले. त्यात सर्वप्रथम मरीची होय. त्यांच्या वंशात कश्यप झाले. त्यांचा विवाह दक्ष प्रजापतीच्या 13 कन्यांशी झाला. देव, दानव, यक्ष, सर्प, पशु, पक्षी सर्व त्यांच्यापासून उत्पन्न झाले. त्यामुळे या सृष्टीला कश्यपी म्हणतात. देवांमध्ये सूर्य झाले. त्यांना विवस्नान म्हणतात. त्यांचे पुत्र वैवस्त, मनु या नावाने ओळखले जातात. त्यांच्या सूर्यवंशाची वृद्धी करण्यात इक्ष्वाकू झाले. ते 9 भाऊ होते. असे हे इक्ष्वाकू नाभाग, दृष्ट, शर्याती, नरियंत, प्रांशु, नुरोग, कुरुष आणि पृषद्र हे 9 प्रसिद्ध होते. यातील शर्यतीचा मुलगा अनर्थ आणि मुलगी सुकन्या होती. ती अतिशय रूपवान होती. अध्याय 61 च्यवन सुकन्या विवाह. नगरापासून थोड्या अंतरावर मानस सरोवराप्रमाणे श्रेष्ठ असे एक सरोवर होते. या सरोवराजवळच वृक्षवल्लींनी परिपूर्ण अशा ठिकाणी महर्षी च्यवन राहत होते. ते तप करीत होते. बरीच वर्ष समाधी लावून बसल्यामुळे त्यांच्या देहावर वेलींनी जाळे केले होते. ते त्यात झाकले गेले होते. एकदा सुकन्या त्या ठिकाणी फुले गोळा करीत करीत आली. तिला वारुळात 2 तेजस्वी मणी असावेत असे वाटले. म्हणून तिने एक काटा घेऊन कुतूहलाने ते टोक करून पाहू लागली. मात्र त्यामुळे च्यवनमुनींच्या डोळ्यांना इजा पोहोचली आणि ते अंध बनले. त्यांना झालेल्या वेदनांमुळे क्रोधाने त्यांनी शाप दिला. त्यामुळे राजा आणि त्यांच्या सैनिकांना मलमूत्र अवरोधाचे दुःख उत्पन्न झाले. मंत्र्यासकट राजा सुद्धा या त्रासापासून वाचला नाही. राजाने विचारपूस केली की हे दृश्यकृत्य कोणी केले? महर्षी च्यवन घोर तप करीत आहे. ते अग्निप्रमाणे तेजस्वी झाले आहे. त्यांना कोणीतरी नक्कीच त्रास दिला आहे. जाणता अजाणता कसेही का होईना कर्माचे फळ भोगायलाच लागते. आपल्या वडिलांना असे अतिशय काळजीत पाहून सुकन्येने घडलेली हकीकत राजाला सांगितली. तेव्हा राजा दुःखी अवस्थेतील च्यवनमुनींकडे गेला. नम्रपणे त्याने आपल्या कन्येकडून खेळता खेळता झालेली चूक कबूल केली आणि क्षमा मागितली. तेव्हा मुनी म्हणाले,
मी स्वभावताचा शांत आहे, पण अशा या वृद्ध अवस्थेत मी अंधाळा बनलो आहे. आता माझी सेवा कोण करील? मी तिला क्षमा केली आहे, तू तिला मला मदत करण्यासाठी दे. तेव्हा राजाने लगेच मान्य केलं आणि सुकन्येचा विवाह च्यवन मुनींशी करून दिला. महर्षी च्यवन सुकन्येच्या प्राप्तीमुळे प्रसन्न झाले. राजाने जो हुंडा देऊ केला होता तोही त्यांनी घेतला नाही. आपले सर्व दागिने व वस्त्रांचा त्याग करून राजकुमारीने मुनिपत्नीचा वेश धारण केला. त्या वेशात आपल्या कन्येला पाहून राजाला खूप वाईट वाटले. नंतर आपल्या कन्याची अनुमती घेऊन आपल्या परिवारासह आणि मंत्र्यांसह तो परतला. राजा नगरीला परतल्यानंतर सुकन्या आपल्या पतिसेवेत मग्न झाली. अध्याय 62. च्यवनांना पुरुषार्थ प्राप्ती. एकदा सूर्यपुत्र अश्वदी महर्षी च्यवन यांच्या आश्रमाजवळ आले. त्यांना स्नान करून आपल्या आश्रमात परतणारी सुकन्या दिसली. तिचे लावण्य पाहून ते मोहित झाले. त्यांनी तिची चौकशी केली तेव्हा तिचे पती नेत्रहीन असून वयस्कर आहे असे त्यांना समजताच त्यांनी तिला वरण्याची तयारी दाखवली. पण प्रतिवर्ता कुलीन शीलसंपन्न सुकन्येने ते मान्य केले नाही. उलट तिने त्यांना आपला धर्म समजावून सांगून आपली वाट धरण्यास सांगितले. पण त्यांनी सुकन्येला तिच्या पतीचे नेत्र तसेच तारुण्य परत देण्याचे प्रलोभन दाखविले. तेव्हा आपल्या पतीकडे जाऊन तिने काय करावे असा सल्ला विचारला. तेव्हा पतीने तिला त्यांचे म्हणणे मान्य करण्याची आज्ञा दिली. परत येऊन तिने अश्वदियांना सांगताच त्यांनी आपल्यासारखेच दिव्य असे रूप तिच्या पतीला च्यवन मुनींना दिले. नंतर ते तिघे समान रूपे असलेल्या अवस्थेत तिच्या समोर उभे राहिले आणि तिने आपल्या पतीला तरी ओळखावे किंवा त्यांच्यापैकी कोणाला तरी वरावे असे म्हटले. सुकन्येपुढे मोठा पेचच पडला. मनोमन पराशक्ती विश्वेश्वरी शिवादेवीचे ध्यान करून ती तिचा धावा करू लागली. तिने म्हटले, हे जगन्माते, मी फार मोठ्या संकटात आहे. तुला मी शरण आले आहे. तू सतीधर्माचे रक्षण कर. तिची प्रार्थना देवीने ऐकली. त्रिपुर सुंदरीने तिच्या मनात ज्ञान उत्पन्न केले. त्यामुळे तिने बरोबर आपल्या पतीलाच वंदन केले. तिचे पती अश्विदेयावर प्रसन्न झाले. त्यांनी त्या कुमारांना वर मागण्यास सांगितले. त्यांनी सांगितले, आम्हाला पित्याच्या कृपेने सर्व काही उपलब्ध आहे, पण आमची एक इच्छा आहे, ती म्हणजे देवांबरोबर समपान करण्याची. च्यवनांनी तथास्तु म्हटले आणि ते सर्व जण आपल्या स्थानी परतले. अध्याय 63. अश्विदेवांना सोमपान उपलब्धी. व्यास म्हणाले, राजा शर्यतीला त्यांची पत्नी चिंतायुक्त होऊन म्हणाली, महाराज, आपण माझ्या कोमल कन्येला वृद्ध तसेच नेत्रहीन ऋषीच्या स्वाधीन केलेत. तिची खुशाली काही कळाली नाही, तरी आपण तिचे कुशल लवकर पाहून या. तेव्हा राजा राणीसह आपल्या कन्येला भेटायला आला. तेथे देवकुमारांसमोर सुंदर असलेल्या युवकाला पाहून प्रथम त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्यामुळे त्याला आपल्या कन्येची वेगळी चिंता लागून राहिली. तेव्हा सुकन्येने आपल्या पित्याचे मन ओळखून त्यांना विनंती केली की त्याने स्वतःच युवक च्यवन मुनींना विचारून खात्री करून घेतली. त्याप्रमाणे राजाचे वंदन करून च्यवन ऋषींकडून घडलेली हकीकत ऐकली आणि त्यांना खूपच आनंद झाला. मग च्यवन म्हणाले, राजा, मी वचन दिल्यामुळे तू आता यज्ञाच्या तयारीला लाग. मी तुझा यज्ञ यशस्वी करीन. इंद्र रुष्ट झाला तरी मी आपल्या तपोबलाने त्याला शांत करील. राजाने प्रसन्नतेने यज्ञ करण्याचे मान्य केले आणि श्रद्धेने त्याने सर्व तयारी केली. त्याने एक यज्ञशाला बनवली. वशिष्ठ प्रभृती अनेक महर्षीगणांना आमंत्रित केले. सर्व व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर च्यवन ऋषींनी राजा शर्यतीकडे यज्ञाचा आरंभ करविला. या यज्ञेसाठी इंद्र आदी देव आले. तसेच सोमपानाच्या इच्छेने अश्विन कुमारही आले. पण जेव्हा महर्षी च्यवन अश्विन कुमारांना सोमरस देऊ लागले तेव्हा इंद्राने त्यांना अडवले. म्हणून च्यवन ऋषी इंद्राला म्हणाले, हे सूर्यपुत्र, सोमपानाला अनाधिकारी कसे आहेत ते सिद्ध करून दे. मी जो हा खटाटोप राजा शर्यतीला करायला सांगितला आहे तो या सोमरसपान करण्याचा अधिकार देण्यासाठीच केला आहे. इंद्र म्हणाला, हे मूर्ख चिकित्सक, हा अधिकार प्राप्त करून शकणार नाही. माझी हरकत आहे आणि तुम्ही जर हे कृत्य कराल तर मी आत्ताच तुमचे शिर कापून टाकीन. इंद्राच्या या अट्टहासाचा राग येऊन च्यवन ऋषींनी अश्विन कुमारांना सोमरस विधीपूर्वक प्रदान केला. तेव्हा इंद्राने आपले अतिदिव्य असे चमकणारे वज्र च्यवनांवर
चालविले, पण त्या अतिदिव्य वज्रालाही च्यवनांनी स्तंभित करून टाकले. नंतर त्यांनी इंद्रवधासाठी एक हवन विधीपूर्वक केले. तेव्हा एक अति बलवान मद नावाची दैत्याकार आकृती त्यांच्या मदतीला आली. ती आकृती इंद्रावर झडप घालण्यासाठी पुढे पुढे येऊ लागली. तेव्हा भीतीने सर्व देव गर्भगळीत झाले. इंद्राने त्यांच्यावर प्रहार करायचे ठरविले, पण त्यांचे हातही स्तंभित झाल्यामुळे जागचे सुद्धा हलेनात. म्हणून त्याने एक बृहस्पतींचे स्मरण केले. बृहस्पतींनी तेथे येऊन इंद्राला सांगितले, या राक्षसाचे मरण वज्राने होणार नाही, म्हणून तू लवकर या च्यवन ऋषींना शरण जा, त्याशिवाय कोणताच पर्याय नाही. म्हणून मग भयग्रस्त इंद्र च्यवन ऋषींच्या पाया पडला. त्याने क्षमा मागितली. तो म्हणाला, मी आपली आज्ञा पाळीन, आपण प्रसन्न व्हावे. तेव्हा महर्षी च्यवनांनी आपला क्रोध शांत केला. त्यांनी इंद्राला आश्वासन देऊन श्री मदिरा, दूध आणि शिकार इत्यादी स्थानी मदाच्या राहण्याची व्यवस्था केली. अशा तऱ्हेने सूर्यपुत्र अश्विन कुमारांना सोमपानाचा अधिकार मिळाला. राजा शर्यती आपल्या नगराला परतला. त्याचा पुत्र अनर्थ आणि नातू रेवतक होता. शत्रुजेता रेवताने समुद्राच्या मध्यभागी कुशलस्थली नावाची नगरी वसवली. तेथूनच तो आपले शासन चालवी. त्याच्या 100 पुत्रात श्रेष्ठ पुत्र ककुतमी होता आणि कन्या रेवती होती. तिच्या वर संशोधनासाठी राजा ब्रह्मदेवाकडे गेला. अध्याय 64. रेवती बलराम विवाह. व्यास म्हणाले, हे राजा, रेवतक ब्रह्मदेवांना भेटला आणि त्याने आपल्या कन्येसाठी कोणता वर योग्य आहे हे विचारले असता ब्रह्मदेव म्हणाले, हे राजा, तू जे जे राजपुत्र वर म्हणून पाहिले आहेस ते सर्व त्यांच्या बांधवांसह नाश पावले आहेत. तसेच तुझ्या वंशातील सर्वांचाही नाश झाला आहे. तसेच तुझी नगरी दैत्यांनी नष्टभ्रष्ट करून टाकली आहे. तेथे आता चंद्रवंशीयाचे राज्य आहे. मथुरा आणि तिच्या आसपासचा प्रदेशही त्यांनीच बळकविला आहे. त्या उग्रसेनेचा पुत्र कंस देवांचा शत्रू बनला आहे. त्याने आपल्या पित्यालाही कारागृहात बंदी करून ठेवले आहे आणि तो गर्विष्ठ कंस स्वतः राज्य करत आहे. त्यांच्या अत्याचाराच्या असहाय्य भाराने त्रस्त होऊन पृथ्वी जेव्हा ब्रह्मदेवाकडे गेली तेव्हा कमललोचन श्रीकृष्णांचा अवतार झाला. त्यांनी पापी कंसाला मारून उग्रसेनेला पुन्हा राज्य दिले. तेव्हा कंसाचा सासरा महाबली पातकी जरासंध मथुरेवर चालून आला. श्रीकृष्णांशी झालेल्या युद्धात तो पराजित झाला. आता त्या श्रीकृष्णाने यादवांच्या निवासासाठी द्वारकापुरी नियुक्त केली. सध्या ते तेथे आपल्या बंधू बांधवांसह जाऊन राहिले. श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम प्रसिद्धच आहे. तो शेष अवतार समजला जातो. मोठा ताकदवान आहे आणि नांगर मुसळ ही आयुधे वापरणारा आहे. तोच या मुलीचा योग्य वर आहे. तेव्हा त्याच्याशी तुझ्या कन्येचा विवाह करून दे, असे ब्रह्मदेवाने राजाला सांगितले. राजा लगेच द्वारकापुरीला गेला आणि त्याने आपली कन्या रेवती हिचा विवाह बलरामांशी करून दिला. नंतर काही काळ लोटल्यानंतर राजाने गंगातीरी घोर तपश्चर्या केली आणि मग स्वर्ग प्राप्ती करून घेतली. अध्याय 65. हरिश्चंद्र आख्यान आणि विश्वामित्राचे कपट. व्यास म्हणाले, हे जन्मय, एकदा राजा हरिश्चंद्र शिकारीसाठी वनात गेला. तेथे त्याला एक सुंदर स्त्री दुःखी कष्टी होऊन बसलेली दिसली. राजाला तिची दया आली. त्याने तिला विचारले, तू का रडत आहेस? तुला कोणी त्रास दिला आहे का? मला सांग, अशा या घोर वनात येऊन संकटात सापडली आहे का? तू कोण आहेस? तू कोणाची मुलगी आहेस? तुझे पती कोण आहेत? आपले अश्रू पुसून ती स्त्री म्हणाली, या वनात विश्वामित्र मुनी माझ्यासाठी तपश्चर्या करीत आहे. ते मला फारच त्रास देता आहे. महाराज, आपल्या राज्यात असूनही मला हा त्रास होतो आहे. माझे नाव कमना आहे. राजाने तिला आश्वासन दिले आणि काळजी करू नकोस म्हणून सांगितले. नंतर राजा विश्वामित्र मुनीकडे गेला आणि त्यांना नम्रपणे म्हणाला, हे गादीपुत्र, शरीराला कष्ट देऊन हे असे घोर तप आपण का करता? मी आपले इच्छित पूर्ण करण्यास समर्थ आहे. तेव्हा कृपा करून ह्या घोर तपापासून परावृत्त व्हा. माझ्या राज्यात राहणाऱ्या कोणालाही घोर तप करून असा हा त्रास घेणे योग्य नाही. तेव्हा कृपा करून उठा. राजा आपल्या घरी परतला आणि रागाने चिडून जाऊन मुनीही तेथून निघून गेले. पण रागाने त्यांनी एका राक्षसाला शुकर रूपात राजाच्या बागेमध्ये सोडून दिले. त्याने तेथील कोमल व सुंदर अशा फुलवेली तोडून खाल्ला. मोठमोठे वृक्ष उखडून फेकून दिले. तेथील माळी तसेच रक्षक
यांनाही पळवून लावले. भयाने कापत असणारे काही रक्षक राजाकडे जाऊन त्यांनी कसबसे उद्ध्वस्त झालेल्या उपवनाची वार्ता राजाच्या कानी घातली. ती ऐकून राजा आपल्या अश्वावर आरूढ होऊन उपवनाकडे निघाला. तिकडे तो भयंकर शकूर गुरगुरत असलेला पाहून राजाने आपल्या धनुष्यावर बाण चढवून त्या शुकुराला लक्ष्य केले. तेव्हा तो तेथून पळून गेला. त्याचा पाठलाग करीत करीत राजा नगरीबाहेरील जंगलात शिरला. पण शुक्राने आपला वेग वाढवल्यामुळे राजाही त्याचा पाठलाग करीत आपल्या सेनेपासून बराच पुढे जंगलात गेला. आता घोडा खूपच थकला. राजालाही भूक लागली. तेव्हा त्याला एक गरीब ब्राह्मण दिसला. तो वेश विश्वामित्रानेच घेतला होता. राजाने त्याला नमस्कार केला. ब्राह्मण रूपातील मुनीने त्याला वनात येण्याचे कारण विचारले. राजाने सर्व हकीकत सांगितली आणि परत जाण्यासाठी रस्ता विचारला. तेव्हा हरिश्चंद्राला विश्वामित्र म्हणाले, हे अयोध्ये नरेशा, आपण इकडे आलाच आहात तर या पवित्र जलात स्नान करा. कारण स्वयंभू मनूने म्हटले आहे की जो मनुष्य एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन तेथे स्नान न करताच परततो तो आत्मघाती बनतो. म्हणून तुम्ही येथे या श्रेष्ठ पुण्यकाळी तीर्थस्नान करा आणि आपल्या शक्ती इच्छेप्रमाणे दान करा. मग मी तुम्हाला नगरीचा मार्ग दाखवतो. राजा हरिश्चंद्र प्रबळ भविताला वश होऊन मुनीच्या वाक्याने मोहित झाला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे स्नानादी क्रिया केल्यानंतर राजा म्हणाला, हे विप्रवरा, या तीर्थाच्या ठिकाणी आपण भेटलात हे मी आपले भाग्य समजतो. तेव्हा आता आपण आपली काय इच्छा असेल ते सांगा, मी ते आपणास देईल. विश्वामित्र म्हणाले, हे राजा, मी आपली कीर्ती खूपच ऐकली आहे. आपल्यासारखा दाता पृथ्वीवर कुठेही सापडणार नाही. सूर्यवंशातील त्रिशुंक पुत्र राजा हरिश्चंद्र परम उदार आहे. तेव्हा महाराज आपण माझ्या पुत्राच्या विवाहासाठी काही धन द्यावे. राजाने मान्य केले. अशा प्रकारे राजा विश्वामित्राच्या जाळ्यात अडकला. त्याने मायावी कन्या निर्माण करून राजाला दाखवली आणि म्हटले, एखाद्याच्या लग्नासाठी खर्च केला तर राजसूर्य यज्ञाच्या फलापेक्षा जास्त फल प्राप्त होते. विश्वामित्राच्या मायावी वचनांनी राजा विमोहित झाला. मग त्याने विप्राला इच्छित धन मागण्यास सांगितले आणि त्याने दाखवलेल्या मार्गाने राजा अयोध्याला परतला. दुसऱ्या दिवशी मुनी राजाकडे गेले आणि त्यांनी विवाहासाठी दान मागितले. तेव्हा राजा म्हणाला, आपल्याला जे हवे ते सांगा. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, महाराज, आपण हत्ती, घोडे, रथ, रत्न इत्यादींनी युक्त राज्य मला द्या. व्यास म्हणाले, मुनीच्या मायेत गुरफटल्यामुळे राजाने त्याच्या मागणीचा विचार न करताच त्याला हो म्हटले. तेव्हा अत्यंत निष्ठुरपणे विश्वामित्र म्हणाले, तुझे दान मी स्वीकारले, पण दानाला योग्य अशी दक्षिणाही दे, कारण दक्षिणेविने दान निष्फळ ठरते. विश्वामित्राचे हे बोलणे ऐकून राजा आश्चर्याने म्हणाला, दक्षिणेसाठी किती धन हवे? विश्वामित्र म्हणाले, 2.5 भार सोने दक्षिणेच्या रूपात दे. राजाने तेही मान्य केले. नंतर तो अंतपुरात गेला. पण विचार करून करून त्याला झोप मात्र काही आली नाही. दुसऱ्या दिवशी उठून राजा आपली प्रातकर्म करीत असतानाच विश्वामित्र तेथे आला आणि म्हणाला, राजा, आता आपण राज्य सोडून मला द्या आणि सुवर्ण दक्षिणा देऊन आपले सत्यवादीपण सिद्ध करा. राजा म्हणाला, हे प्रभो, माझे सर्वस्व घ्या, पण दक्षिणा पुरी करण्यास मी आता असमर्थ आहे. जेव्हा जमेल तेव्हा ती मी अवश्य देईन. असे म्हणून राजा आपली पत्नी आणि मुलासह वनात जायला निघाला. तेव्हा मुनी म्हणाले, माझी दक्षिणा देऊन जा, नाही तर तसे स्पष्ट सांग, मी ती सोडून देतो. अध्याय 66 विश्वामित्राची कठोरता. व्यास म्हणाले, अध्याय 66 विश्वामित्राची कठोरता. व्यास म्हणाले, हे राजा. हरिश्चंद्र म्हणाला, हे प्रभू, मी आपली दक्षिणा देईन. जरा वाराणसीला जाऊन ग्राहक पाहू तो मी आपली पत्नी मुलासहित कोणाचेही दायत्व पत्कारून आपले दक्षिणा सुवर्ण देईन. राजा वाराणसीला गेला. तेथे विश्वामित्र जाऊन पोहोचले. ते राजाला दक्षिणा मागू लागले. तेव्हा राजा म्हणाले, अजून अर्धा दिवस आहे, तेवढा वेळ आपण कृपा करून थांबा. तेव्हा विश्वामित्र थांबण्याचे कबूल करून म्हणाले, संध्याकाळी जर दक्षिणा मिळाली नाही तर मी शाप देईन. ते तेथून निघून गेले. पण राजाला फारच काळजी वाटू लागली. यावेळी राणीने आपले कर्तव्य केले. तिने राजाला धीर दिला. सत्याचे पालन करण्यासाठी वाटेल तो त्रास घेण्याची तयारी तिने दाखवली. विप्रवेशात येऊन विश्वामित्रानेच तिला खरेदी केले. त्यानंतर तिच्या प्रिय पुत्राला रोहित श्वालाही खरेदी केले. राजासमोरूनच त्याने त्या दोघांना चाबूक मारीत नेले. थोड्या वेळाने विश्वामित्र तेथे आले. त्यांच्याबरोबर शिष्यही होता.
राजाने त्यांना जमलेले धन देऊ केले, पण ते धन कमी आहे. या सबबीवर ते घेईना. तितक्यात तेथे एक चांडाळ आला. त्याने राजाला हवे असलेले धन दिले. चांडाळाने प्रयाग मंडळ 10 योजन विस्तार असलेले रत्नमय करून दिले. तसेच सुवर्ण मण्यांसहित मोतिक इत्यादी हजारो रत्ने विश्वामित्रांना दिली. ते धन घेऊन ते निघून गेले. आता हरिश्चंद्र चांडाळाचा दास बनला. अध्याय 67 रोहित अश्वाचा मृत्यू. चांडाळाने राजाला आपल्या घरी नेले आणि एका खोलीत कोंडून ठेवले. 4 दिवसानंतर त्याला बाहेर काढून मग त्याला स्मशानात नेले आणि तेथे थांबून येणाऱ्या लोकांकडून कर वसूल करण्याचे काम त्याच्याकडे सोपवले. राजा हे काम करू लागला तेव्हा त्याचीच राणी आपल्या मृत मुलाला घेऊन तेथे आली. तिला राजाने ओळखले सुद्धा नाही, इतकी ती खराब झाली होती. तिने सांगितल्यामुळे त्याला आपल्या प्रिय पुत्राचा सर्पदंशाने मृत्यू घडला हे कळाले. मूर्छित झालेली राणी जागी होऊन उठून बसली आणि गदकन म्हणाली, अरे दुर्दैवा, तू निंदनीय आहेस. तुझा धिक्कार असो. तू देवाप्रमाणे असणाऱ्या राजाला चांडाळ बनवलेस, त्याचे राज्य केले, सुद्धा विरह केला, स्त्रीपुत्र विकले गेले. इतके बोलून राणी राजाच्या गळ्याला मिठी मारून कातर आवाजात विलाप करू लागली. ती राजाला म्हणाली, हे महाराज, मी अतिशय व्याकुळ झाले आहे. आपणच सांगा, ब्राह्मण इत्यादींच्या पूजा करून आणि सत्याचे पालन करून आपल्याला कोणते फळ मिळाले? आता सत्य, धर्म, सरळपणा आणि दयेला स्थानच राहिले नाही. नंतर तिने आपल्या पुत्राच्या मृत्यूची हकीकत राजाला कथन केली. ती ऐकून राजा अति दुःखाने मूर्छित होऊन पडला. त्यातून स्वतःला सावरून तो उठला आणि त्याने आपल्या पुत्राचे चुंबन घेतले. राणीला तो म्हणाला, हे प्रिये, आता आणखी कोणतेच दुःख मी सहन करू शकणार नाही. आता या प्रिय रोहित बरोबर मी स्वतःलाही अग्नीच्या स्वाधीन करतो. राणी म्हणाली, मी तुम्हा दोघांबरोबर येते. अध्याय 68 हरिश्चंद्राचे स्वर्गारोहण. सूत म्हणाले, राजा हरिश्चंद्राने चिता तयार केली. त्यावर आपला पुत्र रोहित याला ठेवले आणि आपली भार्या तारामती हिच्यासह हात जोडून तो भगवतीचे चिंतन करू लागला. परमशानी जगदीश्वरी शतांशी पंचकोशांतर्गता ब्रह्मानी रूपी रक्तांबर धारिणी करुणासागरा विविध आयुध धारणी तसेच जगाचे पालन करण्यास सदा तत्पर असणाऱ्या देवी, तुला माझे वंदन असो. ते दोघे असे चिंतन करीत असतानाच इंद्र वगैरे सर्व देव धर्माच्या नेतृत्वासह तेथे येऊन पोचले. ते सर्वजण आले आणि म्हणाले, हे राजा, आम्ही सर्वजण विश्वामित्रांसह येथे आलो आहोत आणि तुझी इच्छा पूर्ण करणार आहोत. धर्म म्हणाला, हे राजा, तू असे करू नकोस, कारण तू तितिक्षा, दम, सत्व सर्व गुणांनी युक्त आहेस. यामुळे तुझ्यावर प्रसन्न होऊन मी येथे तुझ्या पुढे प्रत्यक्ष उभा आहे. तू आपला पुत्र व स्त्री यांच्यासह या सनातन लोकाला जिंकले आहेस. त्यामुळे तुम्ही सर्व आता स्वरोलोकी चला. नंतर सर्व आकाशस्थ देवाने रोहित अश्वावर अमृत वर्षाव केला आणि पुष्पवृष्टी केली. तेव्हा दुधंबी वाजू लागल्या आणि हरिश्चंद्र पुत्र रोहित अश्व चैतन्यासह उठून बसला. राजाने आपल्या मुलाला हृदयाशी धरले. आता त्यांचे संपूर्ण वैभवच पुत्र रूपाने परत मिळाले होते. तो प्रसन्न झाला. इंद्राने राजाला सर्वांसह स्वर्गाला येण्याची विनंती केली. तेव्हा राजा म्हणाला, माझा स्वामी चांडाळ आहे. त्याने मुक्त केल्याशिवाय मी स्वर्गालोकी कसा येऊ? धर्म म्हणाला, राजा, तुझे क्लेशपूर्ण भवितव्य पाहून मी चांडाळ रूपाने तुझ्याकडे आलो होतो. तुला दिसलेला चांडाळ म्हणजे नुसती माया होती. इंद्राला हरिश्चंद्र म्हणाला, माझा नमस्कार असो. मी सांगतो, माझे प्रजाजन माझ्या विरहाने दुःखी झाले असतील. त्यांना सोडून मी स्वर्गलोकी कसा येऊ? ब्रह्महत्या, सुरापान, गोवध, श्रीवध ही महापातके आहेत, परंतु त्याचप्रमाणे आपल्या भक्तांचा त्याग करणे हेही घोर पापच आहे. त्यामुळे श्रद्धाळू व्यक्तींच्या त्यागाने सुख कसे प्राप्त होईल? म्हणून त्यांना सोडून मी स्वर्गाला नाही जाऊ शकत. जर ते अयोध्यावासी माझ्याबरोबर घेऊ शकत असतील तरच मी येईन. माझ्या बांधवांपुढे मला स्वर्गाचे प्रलोभन फिके वाटते. त्यामुळे हे देवश, माझे दान, यज्ञ, जप इत्यादी सर्व सकृत्यांचे फळ म्हणून मी स्वर्गसुख प्राप्त केले असेल तर त्या सर्व फळाचे विभाजन करून त्या सर्वांसह मी एकच दिवस जरी स्वर्गसुख अनुभवले तरी मला ते जास्त आवडेल. अर्थात हे माझे मागणे आपल्यावर केवळ अवलंबून आहे. इंद्र म्हणाला, तथास्तु. रोहिताच्या स्वाधीन राज्य करू देऊन हरिश्चंद्राने विमानात आरूढ होऊन आपल्या नागरिक बांधवांसह मग स्वर्गलोकी केले. अध्याय 69 भगवतीच्या नावांचा इतिहास.
व्यास म्हणाले, हे राजा, आता मी तुला शतनेत्रा भगवतीचे चरित्र सांगतो. पूर्वी दुर्गम नावाचा एक बलाढ्य दैत्य हरिण्य वंशाच्या वंशात राजा होता. त्याच्या पित्याचे नाव रुरु होते. दुर्गमाने देवांपासून वेद जिंकून घेण्यासाठी तप केले. त्यांचे घोर तप पाहून ब्रह्मदेव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला वर दिला. त्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मण सर्व वेद विसरून गेले. स्नान, संध्या, नित्यनियम, होम, श्राद्ध, यज्ञ, तप, जप इत्यादी सर्व लोप पावले. त्यामुळे पृथ्वीवर हाहाकार माजला. ब्राह्मण आपसापसात म्हणू लागले की हे असे काय होत आहे? देवांच्या अभावाने आणखी काय अनर्थ होतील? देवांनाही त्याचा आविर्भाव न मिळाल्यामुळे हे रुद्ध होऊ लागले. नंतर अमरावती नगरीवर त्या दैत्याने आक्रमण केले. त्या वज्रदेही असुरांशी सामना करणे निर्बल देवांना शक्य न झाल्याने पर्वतांवर गिरी गुहांमध्ये जाऊन त्यांनी आश्रय घेतला. तेथे ते पराशक्ती जगदंबेची ध्यानधारणा करू लागले. अग्नीत हवन न झाल्याने अवर्षण पडले. त्या संकटातून निभावण्यासाठी ब्राह्मणही चिंतित होऊन हिमालय पर्वतावर जाऊन भगवतीची आराधना करू लागले. तेथे त्यांनी समाधी, ध्यान, पूजा इत्यादींनी भगवतीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. भगवती पार्वतीने प्रसन्न होऊन आपल्या अनंत नेत्रांनी युक्त अशा रूपात दर्शन दिले. ते कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी असे रूप करुणा सागरच होते. त्या नेत्रातून गळणाऱ्या हजारो धारा 9 दिवस रात्री निरंतर बरसत राहिल्या. त्यामुळे सर्व दुःखी जीव तृप्त झाले. नदी नाले सर्व भरून वाहू लागले. देव सुद्धा गिरी कंदरांमधून बाहेर पडले आणि सर्व मिळून त्या भगवतीची स्तुती करू लागले. हे सहस्र नेत्र असणाऱ्या देवते, तू शताक्षी नावाने आता येथेच राहा. तेथे भगवती तू त्या दानवांपासून वेद मिळून आम्हाला दे, अशी त्यांनी तिची प्रार्थना केली. मग देवीने निरनिराळ्या प्रकारची स्वादिष्ट फळे आणि शाक भक्षणासाठी सर्वांनी दिले. तेव्हापासून तिचे शांकभरी हे नाव रूढ झाले. देवीच्या केलेल्या जयघोषाने दुर्गम समजून चुकला म्हणून शस्त्र एकत्र करून देवीवर चालून आला. देवीशी त्याचे घनघोर युद्ध झाले. तिच्या 15 बाणांनी तो घायल झाला आणि धाडकन जमिनीवर पडून निष्प्राण झाला. त्याच्या शरीरातून तेज निघून ते देवीमध्ये समाविष्ट झाले. मग देवीने त्याकडील वेद घेऊन ते देवब्राह्मणांच्या स्वाधीन केले. दुर्गमाचा वध करणाऱ्या रूपाला दुर्गा हे नाव पडले. पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.